श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर इथे बघा माणूस सकाळ सकाळपारी जेवायला लागला आहे, कारण त्याची आज सकाळची शाळा आहे. कारण आज शिवजयंती असल्यामुळे सकाळची शाळा ठेवलेली आहे. आज काही शाळेमध्ये काहीतरी खेळ वगैरे किंवा भाषण आणि डान्स वगैरे आहेत, त्यामुळे सकाळची शाळा ठेवलेली आहे. तर बघा आमच्या मानसला लाटीकाठी खेळामध्ये घेतलेला आहे, त्यामुळे त्याला व्हाईट कलरचा कुर्ता आणि सलवार घालून यायला सांगितलं होतं. पण त्याच्याकडे बघा येलो कलरचा कुर्ता होता, व्हाईट कलरचा नव्हता. म्हणून आम्ही काल संध्याकाळी जाऊन व्हाईट कलरचा कुर्ता घेऊन आलो आणि कमरेला केशरी कलरची ओढणी बांधून यायला सांगितलं होतं. तर इथे बघा त्याला अष्टीगंधचा मी टिळा लावला. तर मानस तर आता रेडी झाला आहे. तर इथे बघा मानस आता रेडी झाला आहे. पण हा जो कुर्ता मिळाला आहे हा थोडासा त्याच्या साईजपेक्षा छोटा आहे, पण पर्याय नव्हता, कारण तिथे एकच शिल्लक राहिला होता. म्हणून असू दे तात्पुरता तर म्हणून हा घेऊन आलेलो होतो आम्ही. तर बघा आता तिची रिक्षा आली आणि तो चालला आहे. आणि इकडं बघा प्लॅस्टिकच्या घागरी विकायला आलेत, तर कोण कोण घेत आहेत बघा. तर चला आता जाऊया शॉपवरती. माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. आता वाजलेले आहेत 10. आणि इथे बघा आमच्या अंगणामध्ये दरवर्षी शिवजयंती साजरी करतात. मुलं छोटीशी मूर्ती आणून ठेवतात आणि त्याची पूजा वगैरे करून मग आम्ही गल्लीतल्या सगळ्या बायका हळदी कुंकू वगैरे लावतो. तर बघा मी जिथे बाण दाखवलेला आहे तो आहे मानस. तर कसं खेळत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडलं का? मला तर खूप आवडलं, कारण पहिल्यांदाच तू लाटीगाटीमध्ये भाग घेतलेला आहे. तर इथं बघा जिथं माझं शॉप आहे तिथं शॉपच्या बाहेर शिवजयंती साजरी केली होती मुलांनी आणि प्रसाद देखील घातला होता. तर इथे बघा पंगत बसलेली आहे आणि काही लेडीज होत्या, त्या ज्या ओळखीच्या होत्या त्या म्हणजे शॉपमध्येच बसल्या होत्या ताट घेऊन. तर इथे माझ्यासाठी देखील ताट दिलं होतं. तर बघा मसाले भात, आमटी, वांग्याची भाजी आणि सांजा होता. त्यानंतर संध्याकाळी बघा मानसची आणि मानसच्या मित्रांची सगळी लगबग चालू आहे, कारण त्यांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पुजली होती त्याची छोटीशी मिरवणूक काढत आहेत. अगदी छोटीशी म्हणजे इतकंसं छोटंसं त्याने एक गाडा केलेला आहे आणि त्याला दोघंजण पकडून बसलेले आहेत मूर्तीला. आणि छोटासा लाईट वगैरे लावून मोबाईलवर गाणं लावून ह्यांचं काय चाललं आहे बघा मोठ्या मुलांचं. तर माझा बघा स्वयंपाक आवरलेला आहे. तर हे जे तुम्हाला मी फोडी दाखवत आहे त्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर मी भोपळ्याच्या फोडी आणल्या होत्या बाजारात विकत, तर त्याच्या बनवायच्या आहेत मला घाऱ्या. त्यासाठी बघा इथं मी हा भोपळा असा खिसून घेणार आहे. तर भोपळा किसून झालेला आहे बघा, भरपूर किस झालेला आहे. आणि इथं पातेल्यामध्ये हा किस टाकायचा, त्यामध्ये हा गूळ घालायचा आणि शिजवून घ्यायचं. तर आता बघा हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे चांगलं. तर आता हे परातीमध्ये काढून घेऊया, म्हणजे लवकर थंड होईल. मला हे पीठ मळून ठेवायचं आहे थोडा वेळ आणि नंतर मग घाऱ्या बनवायच्या आहेत, कारण थोडा वेळ ठेवलं की घाऱ्या अशा मऊ होतात. तर बघा हे मिश्रण 15 ते 20 मिनिटांनी थंड झालेलं आहे. तर मी तोपर्यंत बाकीची काही कामे करून घेतली. आता यामध्ये बघा हे गव्हाचं पीठ आहे, तर जितकं मावल तितकं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. या पिठाचं काही प्रमाण किंवा हे नाही आहे, माप नाही आहे. त्यामध्ये जितकं मावल आपलं पीठ ते मळल्यानंतर अगदी छान गोळा तयार होईल इतकं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. अंदाज घेतच टाकायचं आहे. यामध्ये वेलदोडे वगैरे काहीही टाकण्याची आवश्यकता नाही, कारण त्या जे भोपळ्याचा जो स्वाद असतो तोच खूप छान असा लागतो, त्यामुळे वेलदोडे वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही. तर मी ते पीठ टाकून घेतलेलं आहे बघा बऱ्यापैकी, आणि नंतर मी आणि लागेल तसं टाकणारच आहे. तर यामध्ये मी अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे देखील घाऱ्या मऊ यायला मदत होते. तर आपलं पीठ अगदी छान घट्ट असं मळून झालेलं आहे. तर बघा यातल्या थोड्या घाऱ्या मी आधीच केल्या, कारण मुलगी जाणार होती तिला देण्यासाठी. माझी जी मोठी मुलगी आहे गौरी, तिचं काहीतरी कॉलेजचं काम होतं म्हणून ती एक दिवस आली होती. तर तिला देण्यासाठी थोड्या मी एक 15 ते 20 घाऱ्या करून घेतल्या, कारण ती अभ्यासासाठी बहिणीकडे राहते, त्यामुळे तिला देखील देण्यासाठी पहिला करून घेतल्या होत्या. त्यानंतर बघा आत्ता मी व्हिडिओ करायला लागले
तर आता ह्या थोड्या ज्या आहेत त्या मी आता करून घेते. तर आपण चपाती जशी लाटतो तशी लाटून घ्यायची आणि एखाद्या मग वाटीने किंवा तुमच्याकडं कसं साचा असेल त्याच्याने असं उठवून घ्यायचं. ह्या आकाराच्या घाऱ्या तुम्हाला हव्या तशा छोट्या किंवा मोठ्या. तर मी ते बघा करून घेतलेले आहेत आणि इकडं ठेवलेला आहे चहा. आणि बघा असा गोल्डन सोनेरी कलर असा आला की मग घाऱ्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर खूप छान अशा घाऱ्या झाल्या होत्या. अगदी गोडाचं प्रमाण देखील अगदी छान झालं होतं आणि मऊसुद्धा झाल्या होत्या. तर इथे सगळ्या घाऱ्या मी एकदमच लाटून घेतलेल्या आहेत आणि एकदम आता तळून घेणार आहे. कारण लाटत लाटत जर तळायचं म्हटलं तर मग तेल खूप वाया जातं आणि गॅस देखील विनाकारण चालू राहतो. त्यामुळे मी एकदमच घाऱ्या सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता एकदमच सगळ्या तळून घ्यायच्या. तर आजच्या स्वयंपाकामध्ये बघा मी छोले बनवलेले होते. तर घाऱ्या बनवण्याच्या आधीच बनवलं होतं, पण रेसिपी तुम्हाला नंतर त्यामध्ये टाकलेली आहे. तर इथे बघा कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा अगदी सोनेरी रंग येऊपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकलेलं आहे आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं परतून घ्यायचं. हे जे मीठ घालून शिजवून घेतलेले छोले आहेत त्याच्यामध्ये थोडासा मी घरगुती बनवलेलाच मसाला टाकलेला आहे आणि ते थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं तोपर्यंत कांदा देखील बघा सोनेरी रंगावर आपला परतलेला आहे. आता यामध्ये बघा हा घरामध्येच मी बनवलेला आहे छोले मसाला, तो 2 चमचे टाकलेला आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आपलं घरगुती लाल तिखट आणि गरम मसाला. तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मी 2 टोमॅटोची प्युरी. तर टोमॅटो प्युरी करून घेतली होती ती टाकलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित अशी छान परतून घ्यायची आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे छोल्यामधून जे निघालेलं पाणी होतं गरम ते देखील ठेवलेलं आहे. तेच पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. तर आता यामध्ये बघा मी छोले टाकणार आहे. तर पहिला थोडेसेच छोले टाकून घेतलेले आहेत आणि ते अगदी असं चमच्याने मऊ करायचं म्हणजे मॅश करून घ्यायचं, म्हणजे ते त्यामध्ये सगळे मिक्स होतील आणि त्यानंतर बाकीचे छोले टाकायचे, ते अक्कन ठेवायचे आपल्याला आणि अगदी थोडेसेच हे छोले ते मॅश करायचे आहेत. तर आपल्याला आता यामध्ये हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ इतकाच बनवला होता. तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.